तर मंडळी, आज आपण वांग्याची भाजी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। त्यासाठी मी पाव किलो वांगे घेतले, तो स्वच्छ धुवून घेतले आणि कट करून घेतले आणि मिठाच्या पाण्यात टाकून दिले। नंतर मी कढईमध्ये तेल घेतले आणि हे वांगे आपण दरवेळेस कट करतो तसं न करता मी या पद्धतीने कट करून घेतले। आता कढईमध्ये हे टाकून घेते आणि परतून घ्यायचे। आपल्याला 50% वांगे आता शिजून घ्यायचे। मीठ टाकून घेतलं, परत परतून घेतलं व्यवस्थित आणि झाकण ठेवून आपण हे 50% शिजून घेणार आहोत, डाग पडेपर्यंत। आता झाकण ठेवून घेऊ। आता आपण वाटण करण्यासाठी शेंगदाणे, लसूण, जिरे, लाल चटणी, गरम मसाला, हळद, मीठ आणि कोथिंबीरचं वाटण करून घेऊ। हे वाटण आपण थोडे जाडसरच करणार आहोत। आता वांगे आपले 50% शिजले, पण गॅस बंद करून घेतला आहे। आता आपण हे काढून घेऊ। वांगे काढून घेऊ आणि आपण याच कढईमध्ये भाजी करणार आहोत। त्याच पद्धतीने वांगे न करता या पद्धतीने एकदा नक्की करून पहा। भाकरीसोबत हे वांगे अप्रतिम लागतात। तर आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली की आपण याच्यात जिरं टाकून घेऊ। मोहरी टाकली, आता ती चांगली तडतडली, जिरं टाकून घेऊ आणि आपण वाटण केलं आहे ते वाटण टाकून घेऊ। कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि वाटण टाकून घेतलं। वाटणही चांगलं परतून घेतलं। आता पाणी तुम्हाला जेवढं लागलं तेवढं टाकू शकता। मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि वांगे टाकून घेतले। वांगे टाकून घेतले। आता हे आपल्याला चांगली उकळ येऊ द्यायची भाजीला। उकळ आली की चांगली आपण याला झाकण ठेवून शिजून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने तुम्ही ही वांगे करून पहा। आता याला झाकण ठेवू। भातासोबत किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागते अशी भाजी। आता झाकण ठेवून शिजून घेतलं। पाहू शकता तुम्ही भाजी चांगली शिजली। आता आपण गॅस बंद करून घेऊ। तर अशा पद्धतीने तुम्ही करून पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।